सर्वकाळ स्वच्छता मोहिमेबरोबरच शुक्रवारपासून नालेसफाईच्या कामासही प्रारंभ. ठाणे शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सर्व प्रभागात सर्वकाळ स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेबरोबरच आज शुक्रवारी ठाणे शहरातील नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ देखील सकाळी मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत अमृतनगर नाला येथे करण्यात आला. मुंब्रा येथे आज सकाळी 9:30 वाजता प्रभाग क्रमांक 32 मधील दारुफला मस्जिद परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या सर्वकाळ स्वच्छता मोहिमेनंतर सकाळी 10 वाजता मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या अमृतनगर नाला येथून नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक अशरफ पठाण, नगरसेविका मर्जिया पठाण तसेच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानाअंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणं तसंच परिसरातील साचलेला कचरा, प्लास्टिक आणि धूळ काढून पाण्याच्या सहाय्याने सखोल स्वच्छता करण्यात आली. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विरोधी पक्ष नेत्यांच्या वॉर्डमधून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा मुख्यमंत्री 2023ला असताना खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना चालू केली आणि आज 2026मध्ये जेव्हा महापौर म्हणून मी ग्रहण केलं त्याच्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये ही डीप क्लीन ड्राईव्ह अशीच सातत्याने चालू राहावी ही आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे आणि ती सलग चालू ठेवण्याचा पण मी खरं तर क्रम चालू ठेवला आहे. जसं का प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असे चालूच आहेत. 33 पण झालेला आहे. आज 32मध्ये आहोत. 15 आणि 32 आज 2 वॉर्ड आपण डीप क्लीन ड्राईव्हसाठी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आज नालेसफाईचा खूप मोठा प्रश्न लोकांपर्यंत असतो आणि तो एकदम पावसाच्या थेट जवळ असेल तेव्हा होतो, पण ह्या वेळेला आपण तो सगळ्यात लवकर मार्गी लावलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 32मधून याची नारळ आज फुटलेला आहे आणि हा सातत्याने असाच चालू राहील. विरोधी पक्ष नेते वारंवार विरोध करताना पाहायला मिळतात. नालेसफाई होत नाही, पाणी मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये जात असतं, घरांमध्ये जात असतं. मात्र आज त्यांना कुठेतरी दिलासा दिलाय, कारण त्यांच्याच वॉर्डातून आपण पहिली सुरुवात केलेली आहे. नाही, आता जी अवस्था आम्ही लोकांनी बघितली नाल्याची, खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे खरं तर. आणि शानूदादांना मी विनंती करेल की जोपर्यंत ह्या नाल्याची पूर्णवत सफाई होत नाही तर त्याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्याच्या अजून जर तुम्हाला काही मुबलक गोष्टी उपलब्ध व्हाव्याच्या अशा आपल्याला प्रशासनाकडून करता येतील तर त्या पण आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. मॅडम, मे महिना सुरू होण्यापूर्वीच नालेसफाई सुरू झालेली आहे. डेडलाईन काय दिली आहे प्रशासनाला? आपण कधीपर्यंत फायनल नालेसफाई झाली पाहिजे? प्रशासन मला वाटतं चांगलं उत्तम काम करतंय आतापर्यंत 4 वर्षाच्या याच्यामध्ये. आणि आत्ता जर बॉडी बसली आहे पूर्ण आपली नगरसेवकांची, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, तर मला असं वाटतं की याच्या पुढचं जे कामकाज आहे ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खूप उत्तम प्रकारे चालू करतील आणि लोकांना, जनतेला याचं खूप चांगला रिलीफ भेटेल. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ठाण्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माळी समाज मंडळ ठाणे आणि महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात समाज बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनानं करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री-पुरुष समानतेच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचं आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केलं. महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा ठाणे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केलं. तसंच यावेळी आदर्श शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरवचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं. यासोबतच महात्मा फुले यांनी लिहिलेल्या साहित्याचं वाटप उपस्थितांमध्ये करण्यात आलं, ज्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक पद्धतीनं करण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह इतर नगरसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महात्मा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे प्रमुख पत्रकार प्रफुल्ल वाघोले, माळी समाज मंडळ ठाणेचे अध्यक्ष धर्मेंद्र बागुले, सचिव लोकेश घोलप तसंच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं विशेष कौतुक करण्यात आलं. समारोपाच्या वेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली. आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वात पहिले तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आणि आज महात्मा फुले विचार प्रबोधन कट्टा असेल, त्याचबरोबर या इकडे महात्मा फुलेंच्या विचारांना मानणारा एक मोठा वर्ग समाजाचा ठाण्यामध्ये राहत आहे. आणि अनेक वर्ष या इकडे कार्यक्रम हे जयंतीनिमित्त होत असतात. आज या इकडे शिक्षकांचा सत्कार होत असताना वर्षभर ठाण्यामध्ये शैक्षणिक साहित्य हे ठिकठिकाणी त्याचं वाटप होणार आहे. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणाचा जो विचार, जो वारसा महात्मा फुलेंनी सर्वांना दिलेला आहे, तो जपण्याचं काम आज सर्व त्यांच्या अनुयायांकडनं होतं. याचा निश्चितपणे एक आनंद आणि अभिमान आहे. मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीत अभिवादन करतो. आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला सावित्रीबाई किंवा थोर पुरुषांची माहिती वगैरे याची जनजागृती करणार आहोत. निश्चितच येणाऱ्या पिढीला याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटत असताना त्यांचे विचार आणि त्याचबरोबर महात्मा फुलेंचं कार्य, सावित्रीबाईंचं कार्य हे लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनाने मंचाच्या माध्यमाने निश्चितपणे कार्यक्रम होईल. खासदार फुटणार या खोट्या बातम्यांचे उभाटाचेच नेते सूत्रधार शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची घाणाघाती टीका. एकामागून एक निवडणुकांमध्ये झालेले दारुण पराभव, नेतृत्वाचं अपयश आणि पक्षांतर्गत उफाळून आलेल्या नाराजीवरून लक्ष हटवण्यासाठी उभाटाचे नेते खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर अशा खोट्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्याची केविलवाणी धडपड करत आहेत, अशी घाणाघाती टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाटा खासदारांमध्ये झालेल्या बैठकीचं वृत्त खासदार म्हस्के यांनी फेटाळून लावलं. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदार एकमेकांच्या संपर्कात असतात, ही एक संस्कृती असल्याचं खासदार म्हस्के यांनी सांगितलं. वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांनी एकमेकांशी संवाद साधला, एकत्र भोजन केलं तर पक्ष फुटणार असं समजणं चुकीचं आहे, असंही खासदार म्हस्के यांनी सांगितलं. त्यामुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन टायगर संदर्भातील बातम्या निराधार आहेत. उबाटा खासदारांबाबत कोणत्याही विषयावर बैठक झाली नाही, असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही स्पष्ट केल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. उबाटाच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना उबाटानं वाऱ्यावर सोडले. निवडणुकीत उबाटा मुंबईबाहेर न गेल्यानं पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत, असा दावा देखील म्हस्के यांनी केलाय. पक्षातील नाराजी असल्यानं लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांना भेटणार, पक्ष फुटणार अशा खोट्या बातम्या उबाटाचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत, असंही म्हस्के यांनी सांगितलं. उबाटाचा खासदारांवर विश्वास नसल्यानं त्यांना बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याचं काम संजय राऊत करत असल्याची टीकाही म्हस्के यांनी केली. राऊतांच्या कारस्थानामुळेच उबाटा पक्ष मृतावस्थेत गेला आहे, अशी खरमरीत टीका म्हस्के यांनी केली. आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. आदित्य ठाकरे राऊत यांना जाब विचारत असतील तर राऊतांची त्यांच्याच पक्षातील अवस्था बिकट आहे. उद्धव ठाकरे रसातळाला गेले आहेत. याउलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष हा देशातला आघाडीचा प्रादेशिक पक्ष असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. एक बैठक ठाण्यामध्ये पार पडलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये. त्या बैठकीमध्ये जे आहेत काही उबाटा पक्षाचे खासदार आहेत ते उपस्थित होते. काय नेमकं बैठकीमध्ये? माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे केंद्रातील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत
आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. आम्ही आमचं काम करत असतो. लोक कामं घेऊन येत असतात. लोकप्रतिनिधी कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतात आणि जनतेचं काम करणं हे आम्ही आमचं प्रमुख कर्तव्य समजतो. आणि अशा पद्धतीच्या खोडसाळ बातम्या देणंही चुकीचं आहे. आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक आमची आणि उबाटाच्या खासदारांची झालेली नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करतायत. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उभाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. अरविंद सावंत म्हणतात की खोट्या बातम्या दिल्यांवर कारवाई करा असं त्यांनी सांगितलंय. अशा पद्धतीच्या ज्या काही कोण देत असेल तर तुम्ही पाहून घ्या. अशा पद्धतीच्या बातम्या जर काही येत असतील, आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं कुठलीही बैठक झालेली नाही आहे. आणि आता या क्षणाला आम्हाला वाटत नाही आहे, काही गरज नाही आहे काही खासदारांची किंवा त्यांच्यामधून फुटून येऊन आमच्यामध्ये बसण्याची. आता त्यांच्यामध्ये जे काही नाराजी असेल तर अशा पद्धतीने खासदार आणि आमदारांना बदनाम करणं हे उभाटाच्या नेत्यांना पटत नाही आहे आणि त्यांनी करू नये. मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस चालकाला ठाण्याच्या कोपरी येथे काही इसमांनी दांड्यानं प्रचंड मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मीरा भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा ठाणे मार्गावरही धावते. दरम्यान अशाच एका धावत्या बसला एका दुचाकी चालकानं कट मारला होता. त्यामुळे बस चालक आणि त्या दुचाकी स्वारामध्ये वाद झाला. गाडीत प्रवासी असल्यामुळे हा वाद तेथेच थांबला. मात्र दुचाकी चालकानं नंतर बसचा पाठलाग केला. अखेर कोपरी येथे बस शेवटच्या स्थानकावर थांबल्यानंतर हा दुचाकी चालक आपल्या सहकाऱ्यांसह बसमध्ये चढला आणि थेट बस चालकाला मारहाण केली. यावेळी त्यांनी लाकडी दांड्यानं हल्ला केला. इतकंच नव्हे तर आरोपींनी चालकाला उचलून खाली रस्त्यावर आणलं. यावेळी डोक्याला दुखापत झाल्यानं चालक बेशुद्ध झाला. मात्र आरोपी तेथेच थांबले नाहीत. त्यांनी वाहकालाही मारहाण केली. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर वाहकानं जवळच्याच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. तसंच पुरावा म्हणून बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही दिले. त्यावरून पोलिसांनी आरोपी निलेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्रात रिक्षा चालवण्यासाठी मराठी येणं बंधनकारक करण्यात आले. 1 मे 2026 पासून जर मराठी येत नसेल आणि रिक्षा चालवत असाल तर थेट परवाना रद्द करण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली. याआधी फक्त हा मीरा भाईंदरसाठी निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. परंतु आज प्रताप सरनाईक यांनी राज्यातील प्रत्येक रिक्षा चालकासाठी हा निर्णय असल्याचं सांगितलं. बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई करत ओला, उबेर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसंच राज्यात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्यात आलं असून 1 मे पर्यंत तपासणी करून नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात मराठी आणि अमराठी असा अनेकदा वाद समोर आला. त्यातच आता रिक्षा चालकांसाठी मराठी बंधनकारक करण्यात आलं आहे. ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील विविध रस्ते प्रकल्पांसाठीही लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई येथे पॉट टॅक्सी प्रकल्प PPP तत्वावर राबवण्याचा मानस असून पुढील 6 महिन्यात सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण केला जाणार आहे. तसंच पावसाळ्यापूर्वी घोडबंदर रोडवरील रुंदीकरणाची कामं पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महावितरणच्या खांबांच्या स्थलांतरासाठी सुमारे 75 कोटी रुपयांची कामे पुढील 3 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं.